कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा का आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं तिथे पोलीस आम्हाला नोटीस टाकली. हे सगळं काम आता पोलीस सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला एसपी यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादा शिरूर मधील दादा घरातला उमेदवार देणार होते, मात्र स्वतः अमोल कोल्हेच्या बाजूने आला हे दादांचं खोट आहे. रोहितला काय झालंय, थोडस त्याचा बॅलन्स बिघडला आहे, काही पण बरोबर आला ठीक गुंड्यांचा एक तुमच्या दादा तुमच्या याच्यामध्ये कायवळ प्रचार करत होता असणार आणि व्हिडिओ म्हटलं काय तो मावळ तुमचा प्रचार मला नाही माहिती. मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं. आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं. ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आजमवर विश्वास ठेवला, कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला, कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा शिरूरची